श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध 1 ते 5 या कालावधीत संपन्न होत असून मुख्य दिवस वसंत पंचमी म्हणजे दिनांक 23 जानेवारी रोजी आहे। त्या निमित्ताने श्री विठ्ठल सभा मंडप येथे दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत श्री रुक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद भागवताचार्य कुमारी साध्वी अनुराधा दिदी राजेंद्र शेटे यांचे सुमधुर व रसाळ वाणीने करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली। श्री रुक्मिणी स्वयंवर कथा दिनांक 19 ते 23 जानेवारी दरम्यान दुपारी 4 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे। या सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर समितीने केली असून परंपरेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होत आहे। त्या दिवशी येणाऱ्या भाविकांना अन्नछत्रात विशेष भोजनाची व्यवस्था मंदिर समितीचे संकेतस्थळ, फेसबुक, यूट्यूब वरून थेट प्रक्षेपण, मंदिर परिसरात LED स्क्रीन, स्वच्छता, मंडप, मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, सुरक्षा रक्षक नियुक्ती तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर दुपारी प्रदक्षिणा मार्गावर शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री भोसले यांनी सांगितले। श्री रुक्मिणी माते सोने मुकुट, वाक्या जोड, तोड जोड, तनव जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले आहे।